राम सोयरे हो, सोयरे हो. लोकायला सवयच लागली, सरप निघून गेला की फटीला मारत बसायचं. कसं राहते, वेळ निघून गेली की माणसाला त्या वेळेचं महत्व कळते. असंच झालं बघा. आपले मंगेश दादा साबळे जिल्हा परिषदला उभं टाकले होते, तर लोकांना त्याला अक्षरशः पाळलं. तर त्या लोकायला मला सांगायचं आहे की तुम्हाला माणूस पाहिजे नव्हता, तो तुम्हाला पैसा पाहिजे होता. त्या माणसानं रात्रचा दिवस केला आणि गोरगरीब जनतेचे कामं केले. मोठ्या मोठ्या नेत्याला हुबेहूब खेटला, त्यांच्याशी भांडणं केले, गोरगरीब जनतेला विहिरी मंजूर करून दिल्या. स्वतः तहसीलला जाऊन आईच्या पोशाखामध्ये त्यानं तांडव घातला. अक्षरशः लाखो रुपये उधळले, पण गोरगरीब जनतेचे कामं केले. त्यानं थोडाही विचार केला नाही की आपण लोकांच्या विरोधात चल्या, आपल्या जीवाला धोका होईल किंवा कोणी आपल्याला उद्या काही करल, याचा 1 रुपयाचाही विचार न करता त्यानं फक्त आणि फक्त जनतेची सेवा केली. त्यानं आपल्या गावाच्या ग्रामपंचायतचा डंका अख्ख्या महाराष्ट्रभर गाजीला. विचार करा, त्या माणसाला तुम्ही गमवले आणि त्या माणसाला तुम्ही फक्त पैशासाठी पाळल्या. तर या लोकायला मला सांगायचं आहे, तुम्हाला फक्त पैसा प्यारा आहे. तुम्हाला काम करणारा माणूस 1 रुपयाचाही पाहिजे नव्हता आणि फक्त तुम्ही देखावा केले आणि त्या माणसाला अक्षरशः तुम्ही पाळल्या. तुम्ही गावातला नाही तर तुमच्या घरच्या कारभारी पाळल्या, ते बी तुम्ही 4 पैशासाठी. आता तुम्हाला विकास झाला नाही म्हणून बोंबलण्याचा 1 रुपयाचाही अधिकार नाही. कारण का, तर पुढची पार्टी पैसे देऊन तुमचं मत विकत घेतले. पैसे देऊन तुमचं मत विकत घेतले तेव्हा त्याचे पैसे निघू जशी ते तुमचं 1 रुपयाचंही काम करणार नाही. मंगेश साबळे तुम्हाला म्हणला होता, मी 1 रुपयाही वाटणार नाही आणि 1 रुपयाही खाणार नाही, फक्त आणि फक्त मी तुमची सेवा करणार, असं तो त्याच्या तोंडाच्या वाणीमधून बोलून गेला. तरी सुद्धा तुम्हाला त्याची कीव आली नाही आणि त्याला तुम्ही निवडून दिलं नाही. तर आता बोंबलून काही फायदा नाही. आता तुम्हाला असंच पाहिजे, तुमच्या सारख्या भांडगुळ लोकायला असा एक नेता लाभला होता की त्याला तुम्ही निवडून देऊन संधीचं सोनं करण्याची वेळ आली होती, पण तुम्ही ती संधी गमावली. आता काय बोलावा आणि काय नाही. मला तर एकच विचार येते की हा माणूस आमच्या इकडे का जन्माला आला नसेल. आम्ही रात्रचा दिवस केले असत्या, माता अंशा माणसाला निवडून आणल्या असत्या. कारण का, तर असा काम करणारा एकमेवच माणूस जन्मते. पण ती वेळ गेली मित्र हो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.